Good morning, boys and girls, and welcome back. In the previous period, yesterday, we had completed the outline of the novel as well as the theme of the novel. कादंबरीचा विषय आणि कादंबरीची रूपरेषा हे दोन भाग आपण कालपर्यंतच्या पिरियडमध्ये पूर्ण केले होते विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला प्लॉट ऑफ द नॉवेल म्हणजे कादंबरीचे कथानक हे पूर्ण करायचं आहे. पेज नंबर 206 वर. सो आय होप यू ऑल आर रेडी अँड लेट स्टार्ट. चला आपण सुरू करूया. पेज नंबर 206, प्लॉट ऑफ द नॉवेल. The novel has complex plot involving service in India, the Indian rebellion of 1857, a stolen treasure, and a secret pact among four convicts. The four of the title, the four convicts and two corrupt prison guards. The novel has complex plot. ही कादंबरी एक गुंतागुंतीचा कट किंवा गुंतागुंतीचा एक करार म्हणू आपण त्याला. कट प्लॉट, कथानक. द नॉवेल हॅज ए कॉम्प्लेक्स प्लॉट. ही कादंबरी गुंतागुंतीचा एक कट आहे. इन्व्हॉल्विंग सर्व्हिस इन इंडिया, भारतात सेवा दिलेल्या काळातील एक गुंतागुंतीचा कटावर आधारित ही कादंबरी आहे. द इंडियन रिबेलियन ऑफ 1857, 1857चा उठाव. भारतात 1857 साली जो उठाव झाला त्या उठावातील एक गुंतागुंतीचा कटावर आधारित ही कादंबरी आहे. and the Indian rebellion of 1857, a stolen treasure and a secret pact among four convicts. चोरलेला एक खजिना आणि चार व्यक्तींमध्ये किंवा चार जणांमध्ये, चार अपराध्यांमध्ये झालेला एक गुप्त करार आणि टू करप्ट प्रिझन गार्ड्स आणि दोन भ्रष्टाचारी तुरुंगाचे पहारेकरी. म्हणजे चार अपराधी ज्यांनी तो खजिना, स्टोलन ट्रेजर, खजिना चोरला, असे चार लोक, त्यांच्यात झालेला एक गुप्त करार आणि उरलेले दोन भ्रष्ट काय म्हणू आपण त्यांना, तुरुंगाचे पहारेकरी, यामध्ये झालेला हा करार, यावर आधारित ही कादंबरी आहे. लक्षात. द नॉवेल हॅज ए कॉम्प्लेक्स प्लॉट इन्व्हॉल्विंग सर्व्हिस इन इंडिया, भारतात सेवा देत असताना त्या लोकांनी केव्हा, इन द रिबेलियन ऑफ 1857, 1857च्या उठावाच्या काळात भारतात सेवा देणाऱ्या सैनिकांनी किंवा पहारेकऱ्यांमध्ये a stolen treasure and a secret pact among four convicts and two corrupt prison guards. चार असे लोक ज्यांनी आपसामध्ये गुप्त करार केला त्या खजिन्याबद्दल, आणि दोन भ्रष्ट पहारेकरी, तुरुंगाचे पहारेकरी, यांच्यामध्ये झालेला एक गुंतागुंतीचा कट किंवा कथानक म्हणजे ही कादंबरी होय. सेकंड पॅसेज. According to Mary, in December 1878, her father had telegraphed her upon his safe return from India and requested her to meet him at the Langham Hotel in London. According to Mary Morstan. मेरी मॉस्टन हे या कादंबरीतलं एक मुख्य पात्र आहे. आपण कालपर्यंत पाहिलंय, अनेकदा हे नाव आलंय. अकॉर्डिंग टू मेरी, मेरीने सांगितल्याप्रमाणे, इन डिसेंबर 1878, डिसेंबरच्या 1878 सालच्या डिसेंबर महिन्यात, हर फादर हॅड टेलिग्राफ्ड हर अपॉन हिज सेफ रिटर्न फ्रॉम इंडिया, भारतातून तिचे वडील सुरक्षितरित्या
लंडन मध्ये पोहोचणे अशा प्रकारचा टेलिग्राम तिच्या वडिलांनी तिला पाठवला होता. केव्हा? इन डिसेंबर 1878. डिसेंबर महिन्याच्या 1878 सालच्या डिसेंबर महिन्यात वडिलांनी मेरीला एक टेलिग्राम पाठवला होता, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की ते भारतातून सुरक्षितरित्या आपल्या देशात मायदेशी परतले आहे. तुम्हाला माहित आहे त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं भारतामध्ये. प्लासीची लढाई 1857 साली झाली होती, आठवत असेल तुम्हाला. तर तो कालखंड आहे हा 1857चा उठाव. आलं का लक्षात? 1857च्या उठावाच्या काळामध्ये ब्रिटिश सैनिक इंग्लंडहून भारतात आले होते आणि भारतीय आणि इंग्रज सैनिक यांच्यामध्ये 1857चा उठाव झाला होता. त्या उठावामध्ये मेरीचे वडील भारतामध्ये एक सैनिक म्हणून आले होते. लढाई संपवून ते 1878च्या डिसेंबर महिन्यात मायदेशी म्हणजे इंग्लंडला पोहोचले. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीला एक टेलिग्राम पाठवला होता आणि त्यात सांगितलं होतं की मी सुरक्षितरित्या मायभूमी म्हणजे मायदेशी परतलेलो आहो. her father had telegraphed her upon his safe return from India and requested her to meet him at the Langham Hotel in London. आणि त्या टेलिग्राफ मध्ये त्यांनी तिला सांगितलं होतं की मेरी, तू मला लंडन मधल्या लँघम हॉटेल मध्ये येऊन भेट, मी त्या ठिकाणी आहो. अशा प्रकारचा टेलिग्राम वडिलांनी मेरीला पाठवला होता. When Mary arrived at the hotel, वडिलांच्या सूचनेप्रमाणे मेरी वडिलांना भेटायला त्या लँघम हॉटेलमध्ये गेली. When Mary arrived at the hotel, she was told that her father had gone out the previous night and not returned. जेव्हा ती त्या हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिथल्या रिसेप्शनिस्टनी मेरीला सांगितलं की तुमचे वडील काल रात्रीच हॉटेल सोडून गेले होते, तेव्हापासून ते परत आले नाही, म्हणजे तुमचे वडील या हॉटेलमध्ये उपलब्ध नाहीत. अशी सूचना जेव्हा तिला कळली तेव्हा तिने काय केलं? डिस्पाइट ऑल एफर्ट, तिने प्रयत्न केले वडिलांना शोधण्याचे. बट डिस्पाइट ऑल एफर्ट्स नो ट्रेस वॉज एव्हर फाउंड ऑफ हिम. तिने शोधलं वडिलांना लंडन मध्ये वेगवेगळ्या हॉटेलमध्ये इकडे तिकडे, परंतु तिच्या वडिलांचा थांग पत्ता लागला नाही. Mary contacted her father's only friend, Major John Sholto, who was in the same regiment, lived in England. मेरीने शेवटी तिच्या वडिलांचे जवळचे मित्र, एकमेव मित्र ज्यांचं नाव होतं जॉन शोल्टो आणि ते इंग्रज सैन्यामध्ये मेजर होते, त्यांची भेट घेतली. मेरी कॉन्टॅक्टेड हर फादर्स ओनली फ्रेंड मेजर जॉन शोल्टो हु वॉज इन द सेम रेजिमेंट लिव्ड इन इंग्लंड. ते सुद्धा इंग्लंडमध्ये राहत होते. कोण? मेजर जॉन शोल्टो. जेव्हा मेरीला तिचे वडील कुठेच आढळले नाहीत किंवा त्यांचा पत्ता ठाव ठिकाणा सापडला नाही तेव्हा तिला असं वाटलं की मेजर शोल्टोंना माझ्या वडिलांबद्दल काहीतरी माहिती असेल, म्हणून इंग्लंड मधल्या त्यांच्या बंगल्यावर ती त्यांना भेटायला गेली. But he denied knowing her father had returned. But he denied म्हणजे नाकारले. जॉन शोल्टोनी ही गोष्ट नाकारली की तिचे वडील परत आले होते म्हणून. But he denied knowing her father had returned. तिचे वडील परत आले ही गोष्ट त्यांनी नाकारली. The second puzzle is that she has received 6 pearls in the mail from an anonymous benefactor. बेनिफॅक्टर म्हणजे उपकार करता किंवा मदत करणारा, मदतगार, त्याला बेनिफॅक्टर असा शब्द वापरला जातो. आलं का लक्षात? जो आपल्यावर उपकार करतो त्याला इंग्रजीत म्हणतात बेनिफॅक्टर. आलं का लक्षात? हा. अनॉनिमस म्हणजे अज्ञात, माहित नसलेला, अनोळखी, ज्याला आपण ओळखत नाही असा, जो आपल्या समोर येत नाही असा, त्याला म्हटलंय अनॉनिमस बेनिफॅक्टर. काय म्हणते वाक्य? पुन्हा वाचतोय. द सेकंड पझल म्हणजे गोंधळ, काय म्हणते त्याला? कन्फ्युजन. हा, एक कन्फ्युजन मेरीचं हे होतं की वडिलांनी टेलिग्राम पाठवला होता की त्या हॉटेलमध्ये येऊन मला भेट, लँगम हॉटेलमध्ये लंडन मधल्या. जेव्हा ती गेली वडील आढळले नाही.
शोधलं पण वडील सापडले नाही. मग त्यांचे जे एकमेव मित्र होते जॉन शोल्टो त्यांच्याकडे गेली, त्यांनीही वडील त्यांच्याकडे आल्याचे नाकारले. हा झाला एक पझल. दुसरा पझल हा होता, द सेकंड पझल इज दॅट शी हॅज रिसिव्ड 6 पर्ल्स इन द मेल. मेल म्हणजे पत्र, पाकिट, पोस्टाने आलेलं पत्र, त्याला मेल असे म्हणतात. 6 पर्ल्स इन द मेल फ्रॉम अन अनॉनिमस बेनिफॅक्टर. एका उपकारकर्त्याने पाठवलेल्या पाकिटामध्ये मेरीला 6 मोती, पर्ल, पर्ल म्हणजे मोती, 6 पर्ल आतापर्यंत मिळाले होते, प्राप्त झाले होते. काय म्हणते वाक्य? द सेकंड पझल इज दॅट शी हॅज रिसिव्ड 6 पर्ल्स इन द मेल फ्रॉम अन अनॉनिमस बेनिफॅक्टर, 1 पर इयर सिन्स 1882. 1882 सालापासून मेरीला दरवर्षी एक पाकिट मिळायचं पोस्टाने आलेलं, आणि त्या पाकिटामध्ये एक मोती असायचा. असे आतापर्यंत तिला किती पत्र प्राप्त झाले होते? 6. आणि त्या प्रत्येक पाकिटातून एक मोती, असे 6 मोती तिला आतापर्यंत मिळाले होते. हे दुसरं कन्फ्युजन ती सांगते आपल्याला, विद्यार्थी मित्रांनो. आलं लक्षात? हा. द सेकंड पझल इज दॅट शी हॅज रिसिव्ड 6 पर्ल्स इन द मेल फ्रॉम अन अनॉनिमस बेनिफॅक्टर. एनॉनिमस बेनिफॅक्टर, एका अज्ञात उपकारकर्त्याकडून, एका अज्ञात मदतनीसाकडून, मदत करणाऱ्या व्यक्तीकडून तिला आतापर्यंत 6 वेळा 6 पाकिट, दरवर्षी एक, याप्रमाणे 6 पाकिट प्राप्त झाले. प्रत्येक पाकिटामध्ये एक मोती असायचा. ही घटना कधीपासून सुरू झाली तिच्यासोबत? 1882 पासून. लक्षात? हा. 1882, 83, 84, 85, 86, 87 असे 6 वर्ष. लक्षात? हा. 1 per year since 1882 after answering an anonymous newspaper query enquiring for her. तिने एका वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या अज्ञात अशा प्रश्नावलीची उत्तरं दिली होती, आणि त्या बदल्यात तिला दरवर्षी एक पत्र मिळत असे. त्या पत्रामध्ये एक मोती तिला प्राप्त होत असे. असे 6 मोती तिला आतापर्यंत मिळाले, पर्ल्स. With the last pearl, she received a letter remarking that she has been wronged and asking for a meeting. With the last pearl, she received a letter. शेवटच्या म्हणजे शेवटचा मोती जो 6व्या पत्रात, 6व्या पाकिटात तिला मिळाला, त्यासोबत एक पत्रही तिला मिळालं. काय होतं त्या पत्रामध्ये लिहिलेलं? With the last pearl, she received a letter remarking that she has been wronged. Wronged म्हणजे अन्याय होणे. हा. त्या पत्रात लिहिलं होतं की तिच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. रिमार्किंग दॅट शी हॅज बीन रॉंग अँड आस्किंग फॉर मीटिंग. आणि तिला त्या व्यक्तीने, जो अज्ञात होता पण तिचा मदतगार होता, तिच्यावर उपकार करणारा होता, अशा त्या व्यक्तीने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने सांगितलं की मेरी, तुझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि मला तुझ्याशी भेटायचं आहे. अशा प्रकारचं 6व्या पत्रामध्ये 6वा मोती जेव्हा तिला मिळाला, त्या पाकिटासोबत तिला एक पत्रही मिळालं, ज्या पत्रामध्ये त्या अज्ञात व्यक्तीने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. होम्स टेक्स द केस and soon discovers that Major Sholto had died in 1882. हे सगळी हकीकत ऐकल्यानंतर शेरलॉक होमने मेरीची केस स्वीकारली, आणि होम्स टेक द केस, ती केस शेरलॉक होम्स स्वीकारतात. अँड सून डिस्कव्हर्स, लवकरच त्याचा उलगडा करतात, that Major Sholto had died in 1882. त्या केसचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की मेजर शोल्टो याचं निधन हे 1882 साली झालेलं होतं. आलं लक्षात? मेजर शोल्टो हॅड डाईड इन 1882 and that within a short span of time Mary began to receive the pearls implying a connection. आणि तेव्हापासून
1882 सालापासून मेरीला दरवर्षी एका विशिष्ट कालावधीमध्ये स्पॅन, SPAN, स्पॅन म्हणजे कालावधी, त्या विशिष्ट कालावधीमध्ये दरवर्षी एक लिफाफा मिळायचा, एक पाकिट मिळायचं पोस्टाने आलेलं, आणि त्यामध्ये एक मोती असायचा. ही घटना कधीपासून सुरू झाली? 1882 पासून. आणि 1882 साली दुसरी एक घटना कोणती घडली होती? मेजर शोल्टोचं निधन झाले होते. म्हणजे याचा आणि त्याचा काहीतरी संबंध असावा असा अंदाज शेरलॉक होम्सने काढला. आलं लक्षात? दॅट विदिन ए शॉर्ट स्पॅन ऑफ टाइम मेरी बिगॅन टू रिसीव्ह द पर्ल्स इम्प्लाइंग ए कनेक्शन, संबंध, इम्प्लाइंग, सुचवणे. या दोन घटनेमध्ये काहीतरी संबंध असावा असा अंदाज शेरलॉक होमने शोधला किंवा काढला. The only clue Mary can give Holmes is a map of a fortress found in her father's desk with the names of Jonathan Small, Mohammed Singh, Abdullah Khan and Dost Akbar. The only clue Mary can give Holmes. मेरीने याबद्दल काही पुरावा, आपल्या वडिलांच्या काळातील पुरावा शेरलॉक होमने मेरीला मागितला. मेरीजवळ दुसरा काही दस्तऐवज, काही कागदपत्र, काही पुरावे नव्हते, पण एक गोष्ट तिला सापडली. कोणती होती ती? द ओनली क्लू मेरी कॅन गिव्ह होम इज ए मॅप ऑफ फोर्ट्रेस. मॅप, नकाशा, फोर्ट्रेस किल्ला किंवा गडी. एका गडीचा नकाशा किंवा एका किल्ल्याचा नकाशा तिने, ही विच वॉज फाउंड इन हर फादर्स डेस्क, तिच्या वडिलांच्या टेबलच्या खणामध्ये एक जुना नकाशा, गढीचा नकाशा तिला सापडला, ज्यामध्ये 4 नावं लिहिलेली होती. विथ द नेम्स ऑफ जोनाथन स्मॉल, 1 नेम. सेकंड, मोहम्मद सिंग. नंबर 3, अब्दुल्ला खान. अँड नंबर 4, दोस्त अकबर. अशा 4 व्यक्तींची नावं त्या नकाशावर, कोणत्या नकाशावर? मॅप ऑफ फोर्ट्रेस. आणि तो नकाशा मेरीला तिच्या वडिलांच्या टेबलच्या त्या खणामध्ये, त्या ड्रॉवर मध्ये सापडला, जो आणून तिने आपल्या, काय नाव त्याचं, शेरलॉक होम्सला दिला. आलं का लक्षात? त्या नकाशामध्ये त्या 4 व्यक्तींची नावं होती. एक होता जोनाथन स्मॉल, दुसरा होता मोहम्मद सिंग, तिसरा होता अब्दुल्ला खान आणि चौथा होता दोस्त अकबर. नेक्स्ट पॅसेज. होम्स, वॅटसन अँड मेरी मीट थेडियस शोल्टो, द सन ऑफ द लेट मेजर शोल्टो. या घटनेनंतर हे तिघे, कोण तिघे? शेरलॉक होम, डॉक्टर वॅटसन आणि मेरी मॉर्स्टन, हे तिघे थेडियस शोल्टोला जाऊन भेटतात. कोण आहे हा थेडियस शोल्टो? थेडियस शोल्टो इज द सन ऑफ द लेट मेजर शोल्टो. स्वर्गीय मेजर शोल्टोचा हा मुलगा होता थेडियस शोल्टो. मेजर शोल्टो कोण होता? मेजर शोल्टो हा मेरी मॉर्स्टनच्या वडिलांचा एकमेव मित्र होता, जो सैन्यामध्ये, ब्रिटिश सैन्यामध्ये मेजर होता. तर त्याला जाऊन भेटले. त्याला म्हणजे कोणाला? थेडियस शोल्टोला. हा थेडियस शोल्टो कोणाचा मुलगा होता? मेजर शोल्टोचा, जो मरण पावला होता, मेजर शोल्टो. म्हणून त्याच्या नावाआधी लेट हा शब्द आलाय मुलांनो, LATE, लेट. लेट या शब्दाचा एक अर्थ तुम्हाला माहित आहे, उशिरा, है ना, उशीर होणे, लेट. दुसरा लेटचा अर्थ आहे स्वर्गीय, मरण पावलेला, दिवंगत, असे शब्द त्यासाठी लेट हा शब्द वापरला जातो. द सन ऑफ द लेट मेजर शोल्टो and the anonymous sender of the pearls. Anonymous sender of the pearls. Mary, Watson, Holmes meet Thaddeus Sholto, the son of the late Major Sholto, and the anonymous sender of the pearl. Anonymous sender of the pearl. हे दरवर्षी पाकिटामध्ये मोती पाठवणारा एक व्यक्ती आणि मेजर शोल्टोचा मुलगा म्हणजे कोण? थेडियस शोल्टो. याला हे तिघेही जाऊन भेटले. आलं लक्षात? अनॉनिमस सेंडर
अनॉनिमस एक शब्द होता कोणता तो बेनिफॅक्टर. अनॉनिमस बेनिफॅक्टर, अज्ञात मदतगार. कोण होता मग हा अज्ञात मदतगार? थेडियस शोल्टो. याला हे तिघेही जाऊन भेटले. थेडियस कन्फर्म्स, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे मुलांना. थेडियस कन्फर्म्स द मेजर हॅड सीन मेरीज फादर द नाईट ही डाईड. ज्या दिवशी मेजर शोल्टो मरण पावला त्या दिवशी तो मेरीच्या वडिलांना भेटला होता याची खात्री थेडियस शोल्टोने त्या तिघांना दिली. थेडियस कन्फर्म्स, खात्रीपूर्वक सांगणे. थेडियस कन्फर्म्स द मेजर हॅड सीन मेरीज फादर द नाईट ही डाईड. ज्या दिवशी मेजर शोल्टो मरण पावला त्या दिवशी तो मेरीच्या वडिलांना भेटला होता अशी माहिती थेडियसने दिली. दे हॅड अरेंज्ड ए मीटिंग टू डिवाइड ए प्राइसलेस ट्रेजर शोल्टो हॅड ब्रॉट होम फ्रॉम इंडिया. मेजर शोल्टोने भारतातून आणलेला तो खजिना आपसात वाटून घेण्याबद्दल, अमूल्य खजिना, प्राइसलेस, प्राइसलेस म्हणजे अमूल्य, किमती, बहुमोल. द प्राइसलेस ट्रेजर शोल्टो हॅड ब्रॉट होम फ्रॉम इंडिया. भारतातून मेजर शोल्टोने सोबत आणलेला तो बहुमूल्य खजिना आपसात वाटण्यासाठी त्या दोघांची भेट झालेली होती. दे हॅड अरेंज ए मीटिंग, त्यांनी एक मीटिंग आयोजित केली होती की हा खजिना आपसात वाटून घ्यायचा. त्यामध्ये एक मेजर शोल्टो होता आणि दुसरा मेरीचे फादर होते. आलं लक्षात? वाईल कॉरलिंग ओव्हर द ट्रेजर. खजिन्याची वाटणी म्हटलं की त्यामध्ये वादविवाद झाले. इथेही तसंच झालं. वाईल कॉरलिंग ओव्हर द ट्रेजर, खजिन्याची वाटणी करत असताना आपसात भांडण सुरू झाले. कॅप्टन मॉर्स्टन लॉंग इन वीक हेल्थ सफर्ड ए हार्ट अटॅक. कॅप्टन मॉर्स्टन म्हणजे कोण? मेरी मॉर्स्टनचे वडील. त्यांच्यामध्ये भांडणे सुरू झाले. कशावरून? खजिन्याच्या वाटणी करण्यावरून. परिणाम काय झालं? कॅप्टन मॉर्स्टन लॉंग इन वीक हेल्थ, बऱ्याच वर्षापासून त्यांची तब्येत बरी नव्हती, आजारी होते ते, अशक्तपणा त्यांना आलेला होता आजारामुळे. आणि त्याचा परिणाम काय झाला? कॅप्टन मॉर्स्टन सफर्ड ए हार्ट अटॅक. त्या भांडणामध्ये त्यांचा ब्लड प्रेशर कदाचित वाढला असेल आणि त्यांना हार्ट अटॅक आला. ही गोष्ट कोण सांगतोय? थेडियस शोल्टो सांगतोय या तिघांना. कोण तिघ? मेरी, डॉक्टर वॅटसन अँड शेरलॉक होम. लॉंग इन वीक हेल्थ सफर्ड ए हार्ट अटॅक. Not wanting to bring attention to the object of quarrel and also worried that circumstances would suggest that he had killed Marston and in an argument, particularly since Marston's head struck the corner of the chest. As he fell, Sholto disposed of the body and hid the treasure. त्या भांडणाच्या अवस्थेमध्ये या मेजर मॉर्स्टनला जेव्हा अटॅक आला तेव्हा ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचं डोकं जे आहे, हिज हेड स्ट्रक द कॉर्नर ऑफ द चेस्ट. चेस्टचा एक अर्थ मुलांनो छाती असा होतो. इथं चेस्टचा अर्थ लोखंडी पेटी, बॉक्स, आयर्न बॉक्स ऑफ द ट्रेजर. त्या खजिन्याची पेटी बाजूलाच ठेवलेली होती. जेव्हा या कॅप्टन मॉर्स्टनला अटॅक आला ते जमिनीवर कोसळले आणि त्यांचं डोकं त्या लोखंडी पेटीच्या टोकावर आदळलं. ऍज ही फेल, शोल्टो डिस्पोज्ड ऑफ द बॉडी अँड हिड द ट्रेजर. कॅप्टन मॉर्स्टनच्या मृत्यूनंतर शोल्टोने त्याची बॉडीची विल्हेवाट लावली, त्यांना दफन केलं आणि तो जो खजिना होता त्या खजिन्याची पेटी पुन्हा लपवून ठेवली. ही हिड द ट्रेजर. हिड म्हणजे लपवली, हाईडचा पास्ट टेन्स. शोल्टो डिस्पोज्ड ऑफ द बॉडी अँड हिड द ट्रेजर. However,
ही हिमसेल्फ सफर्ड फ्रॉम पुअर हेल्थ. मात्र मेजर शोल्टो सुद्धा तब्येतीमुळे आजारी होते. ही हिमसेल्फ सफर्ड फ्रॉम पुअर हेल्थ अँड अँड एनलार्ज स्प्लीन. स्प्लीनचा शब्दशः अर्थ आहे मुलांनो, काय म्हणतात त्याला, एक आपल्या इनर पार्ट ऑफ द बॉडी, इनर पार्ट ऑफ द बॉडी, प्लीहा म्हणतात तिला, प्लीहा, ज्यामध्ये रक्त संचय करून ठेवलं जात असते आपल्या शरीरामध्ये. हृदयाच्या खालच्या बाजूला प्लीहा म्हणून एक आपला ऑर्गन असतो, बॉडी ऑर्गन, इंटरनल बॉडी ऑर्गन, त्याला स्प्लीन म्हणतात. मराठीमध्ये त्याला म्हणतात प्लीहा किंवा पाणथडी शब्द आहे त्याच्यासाठी. डिक्शनरीमध्ये जर तुम्ही पाहाल तर हे दोन शब्द तुम्हाला दिसतील, प्लीहा किंवा पाणथडी. प्लीहा किंवा स्प्लीन याचं काम काय आपल्या बॉडीमध्ये, आणीबाणीच्या स्थितीत उपयोगी पडण्यासाठी रक्त संचय करून ठेवणे. जसं आपण बँकेमध्ये पैसे जमा करून ठेवतो आणि जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा ते पैसे काढतो, तसंच या स्प्लीनचं काम आहे. शरीरामध्ये अतिरिक्त रक्त म्हणा किंवा जास्तीचं रक्त या स्प्लीन मध्ये जपून ठेवलेलं जाते, स्टोअर केलं जाते, आणि जेव्हा शरीराला रक्ताची गरज पडते, कमतरता पडते, तेव्हा ते रक्त त्या स्प्लीन मधून बाहेर सोडलं जाते शरीराच्या अवयवांना. ही आहे स्प्लीन. तर वाक्य काय म्हणते, ही हिमसेल्फ मीन मेजर शोल्टो, ही हिमसेल्फ सफर्ड फ्रॉम पुअर हेल्थ. मेजर शोल्टोची ही तब्येत बरी नव्हती. अँड अन एनलार्ज स्प्लीन possibly due to malaria as a quinine bottle stands by his bed. मलेरियामुळे आजारी होते कदाचित ते, पॉसिबली शक्यता आहे की मलेरियाने आजारी असल्यामुळे. कारण का म्हटलंय मलेरिया, कारण मलेरियाची औषध जी आहे क्विनाइन बॉटल स्टँड्स बाय हिज बेड, त्यांच्या मेजर शोल्टोच्या बेडच्या बाजूलाच क्विनाइन नावाच्या मलेरियावरील औषधाची एक रिकामी बॉटल ठेवलेली होती. याचा अर्थ मलेरियामुळे त्यांच्या शरीरातील त्या पाणथडी किंवा प्लीहाचा आकार वाढलेला होता, एनलार्ज म्हणजे वाढणे, आणि त्यामुळे त्यांची तब्येतही बरी नव्हती. कोणाची, मेजर शोल्टोची. ही हिमसेल्फ सफर्ड फ्रॉम पुअर हेल्थ अँड अन एनलार्ज स्प्लीन possibly due to malaria as a quinine bottle stands by his bed. His own health became worse when he received a letter from India in early 1882. काय म्हणते वाक्य, his own health became worse. वर्स ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे बॅडची, तुम्हाला माहित असेल, बॅड, वर्स, वर्स्ट, सुपरलेटिव्ह डिग्री. सो दिस इज सेकंड फॉर्म ऑफ डिग्री बॅड. बॅडचं हे दुसरं रूप आहे वर्स, अधिक वाईट. हिज ओन हेल्थ बिकेम वर्स व्हेन ही रिसिव्ड ए लेटर फ्रॉम इंडिया इन अर्ली 1882. 1882 साली भारताकडून जेव्हा त्यांना पत्र मिळालं मेजर शोल्टोला, त्यावेळी त्यांची तब्येत अधिकच खालावली, अधिकच वाईट स्थिती त्यांच्या तब्येतीची झाली. डाईंग, मरणासन्न अवस्थेत असताना, dying, he called his two sons and confessed to Morstan's death and was about to divulge the location of the treasure when he suddenly cried, keep him out, before falling back and dying. मरणासन्न अवस्थेत असताना मेजर शोल्टोने आपल्या दोन मुलांना बोलावले. कोण होती त्यांची दोन मुलं, थेडियस शोल्टो अँड आणखी दुसरा कोण होता तो, त्याचं नाव काल आपण पाहिलं होतं, थेडियस शोल्टो, आणि एक होता त्याचं नाव बॉर्थोलोम्यू आणि थेडियस शोल्टो, हे मेजर शोल्टोचे दोन मुलं होती. मग मरणासन्न अवस्थेत असताना त्यांना वाटलं की आता आपण जास्त दिवस जगू शकत नाही, आपल्या मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे, म्हणून त्यांनी काय केलं, ऍट द स्टेज ऑफ डाईंग ही कॉल्ड हिज टू सन्स.
त्या दोघा मुलांना आपल्या जवळ बोलावलं, थेडियसला आणि बॉर्थोलोम्यूला, अँड कन्फेस टू मॉर्स्टन्स डेथ. आणि कॅप्टन मॉर्स्टन हे मरण पावले आहेत याची खात्री त्यांनी आपल्या दोन मुलांना सांगितली. आणि पुढे काय बोलले, वॉज अबाउट टू डायव्हर्ज द लोकेशन ऑफ द ट्रेजर. आणि आता तो खजिना कुठे आहे त्याचं निश्चित ठिकाण ते आपल्या दोन मुलांना सांगणार होते. तेवढ्यात काय घडलं, वेन ही सडनली क्राईड. अचानक ते जोरात ओरडले, काय म्हणाले, कीप हिम आउट, त्याला दूर ठेव, त्याला जवळ येऊ देऊ नको, बिफोर फॉलिंग बॅक अँड डाईंग. असं म्हणून ते खाली कोसळले आणि मरण पावले. म्हणजे खजिन्याचं ठिकाण सांगू शकले नाही. आलं का लक्षात तुमच्या? कीप हिम आउट बिफोर फॉलिंग बॅक अँड डाईंग. द पझल्ड सन्स ग्लिम्स्ड ए फेस इन द विंडो. ज्या व्यक्तीकडे पाहून मेजर शोल्टो ओरडले होते त्या व्यक्तीच्या कडे दोन्ही भावांनी पाहिले. खिडकीतून त्याचा चेहरा त्यांना दिसला. द पझल्ड सन, गोंधळलेली मुलं, आपले वडील कोणाला पाहून असं ओरडले, काय ओरडले, की असं वडील का ओरडले हे काही मुलांना लक्षात आलं नाही. आणि म्हणून द पझल्ड सन ग्लिम्स्ड ए फेस इन द विंडो. ग्लिम्स म्हणजे दिसणे, आढळणे. जेव्हा त्यांनी खिडकीकडे पाहिलं तेव्हा त्या खिडकीत त्यांना एका व्यक्तीचा चेहरा दिसला. ए फेस इन द विंडो, बट द ओनली ट्रेस वॉज ए सिंगल फूटस्टेप इन द डर्ट. डर्ट, चिखल. परंतु जेव्हा त्याचा मागोवा घेण्यासाठी दोघेही भाऊ थेडियस आणि बॉर्थोलोम्यू त्याच्या मागे धावले तेव्हा त्यांना फक्त एकच क्लू सापडला, तो म्हणजे त्याच्या भरलेल्या पायाचा ठसा जमिनीवर. आलं का लक्षात? द ओनली ट्रेस, ट्रेस म्हणजे सुगावा. द ओनली ट्रेस वॉज ए सिंगल फूट स्टेप इन द डर्ट. चिखलात पडताना त्याचा पाय चिखलात भरला आणि तो पाऊल खुणा त्याच्या पायाची त्यांना जमिनीवर आढळली दोघा भावांना. ऑन देअर फादर्स बॉडी इज ए नोट रीडिंग द साइन ऑफ द फोर. त्यांच्या वडिलांच्या डेड बॉडीवर कोणीतरी एक चीट लावून ठेवलेली होती, एक कागद लावून ठेवलेला होता ज्यावर लिहिलेलं होतं द साइन ऑफ द फोर, चौघांचे निशान. फॉर देअर फादर्स बॉडी इज ए नोट रीडिंग द साइन ऑफ द फोर. बोथ ब्रदर्स क्वारल्ड ओव्हर वेदर ए लेगसी शुड बी लेफ्ट टू मेरी मॉर्स्टन. मग आता यामध्ये मेरी मॉर्स्टनचाही हिस्सा आहे म्हणून दोघेही भाऊ आपसात भांडू लागले. बोथ ब्रदर्स क्वारल्ड ओव्हर वेदर ए लेगसी, लेगसी म्हणजे वारसा हक्क, ए लेगसी शुड बी लेफ्ट टू मेरी मॉर्स्टन. आपल्या वडिलांनी मेरी मॉर्स्टनचाही हिस्सा, वारसा हक्क तिच्यासाठी सोडला असेल कदाचित, यामुळे ते दोघे भांडू लागले. अँड थेडियस लेफ्ट हिज ब्रदर बॉर्थोलोम्यू टेकिंग ए चॅपलेट, taking a chaplet and sending its pearls to Mary. चॅपलेट म्हणजे मोत्यांची माळ, त्याच्यासाठी शब्द आला आहे चॅपलेट. मग दोघे आपसात भांडले. कोण दोघे? बॉर्थोलोम्यू आणि थेडियस. शेवटी बॉर्थोलोम्यू तिथंच सोडून थेडियस ने एक त्या मोत्यांची माळ घेतली आणि तो तिथून निघून गेला. आणि दरवर्षी एका विशिष्ट तारखेला एक पाकिट तो मेरी मॉर्स्टनला पाठवत होता, ज्यामध्ये एक मोती तो तिला पाठवू लागला. असे तिच्याकडे किती मोती जमा झाले होते? 6. म्हणजे आतापर्यंत त्याने थेडियसने तिला 6 वेळा पत्र पाठवली होती आणि शेवटच्या पत्राच्या वेळी तिला एक पत्रही दिले होते लिखित स्वरूपामध्ये, हे आपल्याला आठवत असेल. चॅपलेट अँड सेंडिंग इट्स पर्ल्स टू मेरी. The reason he sent the letter is that Bartholomew has found the treasure and possibly Thaddeus and Mary might confront him for a division of it. आता कारण प्रश्न असा निर्माण झाला आहे की बॉर्थोलोम्यूने त्या खजिन्याचा शोध लावला. त्याच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी
घरातच कुठेतरी तो खजिना लपवून ठेवलेला असेल. बार्थोलोमीनो तो खजिना शोधून काढला आणि शक्यता आहे की थेडियस आणि मेरी या दोघांनी त्याचा सामना केला असेल आणि त्यावरच वाद निर्माण होऊन त्या संपत्तीची वाटणी किंवा त्या खजिन्याची वाटणीवर त्यांच्यामध्ये आपसात भांडणं झाली असतील. अशातच त्यांचा वाद विकोपास गेला असेल असा अंदाज शर्लॉक होमने काढला. नेक्स्ट पॅसेज. बार्थोलोम्यू इज फाउंड डेड इन हिज होम फ्रॉम ए पॉइझन डार्ट. बार्थोलोम्यूची डेड बॉडी त्याचा मृतदेह त्याच्याच घरामध्ये सापडला. तो मेला कशामुळे होता? फ्रॉम ए पॉइझन डार्ट. डार्ट म्हणजे बाण, बाण विषारी बाण, विषात भिजवलेला बाण त्याला कोणीतरी मारला होता जो त्याच्या गळ्यात फसला होता आणि तिथेच तो ठार झाला होता. कोण? बार्थोलोम्यू. बार्थोलोम्यू इज फाउंड डेड इन हिज होम फ्रॉम ए पॉइझन डार्ट अँड द ट्रेझर इज मिसिंग. आणि तिथला खजिना मात्र गायब होता. फक्त घरामध्ये बार्थोलोम्यूची डेड बॉडी पडलेली होती. त्याच्या गळ्यामध्ये कोणीतरी बाण मारलेला होता. विषारी बाणामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला आणि तिथला खजान्याची पेटी मात्र गायब होती. While the police wrongly take Thaddeus is in as a suspect. पोलिसांना वाटलं या खुनामागे थेडियसचा हात असला पाहिजे, कारण दोघे भाऊ होते, बार्थोलोम्यू आणि थेडियस. होऊ शकते त्या खजिन्याची वाटणी करताना दोघा भावामध्ये भांडण झालं असेल आणि थेडियसने त्याला मारलं असेल, म्हणून पोलिसांचा संशय थेडियसवर होता. While the police wrongly take Thaddeus in as a suspect, Holmes deduces तर्क करणे, अंदाज करणे. Holmes deduces that there are two persons involved in the murder. परंतु शेरलॉक होमने एक अंदाज काढला, एक तर्क काढला की या खुनामागे एका व्यक्तीचा हात नाही, दोन व्यक्तीचा हात असला पाहिजे. काय म्हणाला तो? Holmes deduces that there are two persons involved in the murder. A one-legged man, Jonathan Small. त्यापैकी एक पायवाला, लाकडी पायवाला, वुडन लेग्ड मॅन, ज्याचं नाव होतं जोनाथन स्मॉल. त्यामध्ये एक जोनाथन स्मॉल असला पाहिजे. कसा अंदाज लावला असेल शर्लॉक होमने हा? कारण धावून पळून जाताना त्याचा पाय चिखलात भरला होता आणि एकच खून जमिनीवर पाऊल खून दिसत होती. म्हणजे हा एक पायवाला माणूस कोण असला पाहिजे? जोनाथन स्मॉल. ए वन लेग्ड मॅन जोनाथन स्मॉल as well as another small accomplice. accomplice म्हणजे सोबती, स्मॉल म्हणजे ठेंगणा, पिग्मी शब्द गेलाय आपला एक. त्याच्या सोबतीला एक ठेंगणा माणूस असला पाहिजे. असे दोघ जण या खुनामध्ये सहभागी आहेत असा अंदाज, असा तर्क त्या शेरलॉक होमने या मेजर शोल्टोच्या काय नाव त्याचं, बार्थोलोम्यूच्या खुनाबद्दल काढला. मग Holmes deduces that there are two persons involved in the murder, one-legged man, Jonathan Small, as well as another small accomplice. He traces, मागोवा घेणे, पाठलाग करणे. He traces them to a boat landing where Small has hired a steam launch named the Aurora. या टीमने, कोणत्या टीमने? शेरलॉक होम, डॉक्टर वॅटसन आणि पोलिसांची एक चमू यांनी त्या पळणाऱ्या लेग्ड मॅन म्हणजे जोनाथन स्मॉलचा पाठलाग केला आणि त्या पिग्मी मॅनचा पाठलाग केला, या दोघांचा. आलं लक्षात? ही ट्रेसेस देम टू ए बोट लँडिंग वेअर स्मॉल हॅज हायर्ड ए स्टीम लॉन्च नेम्ड द अरोरा. अरोरा नावाची एक यंत्रचलित बोट या जोनाथन स्मॉलने भाड्याने घेतली आणि तिथून ते दोघेही पळून गेले असा अंदाज, असा मागोवा या शेरलॉक होमने लावला. ही ट्रेसेस देम टू ए बोट लँडिंग वेअर स्मॉल हॅज हायर्ड ए स्टीम लॉन्च. स्टीम लॉन्च म्हणजे यंत्रावर चालणारी बोट. स्टीम लॉन्च नेम द अरोरा. अरोरा त्या बोटीचं नाव होतं.
विथ द हेल्प ऑफ डॉग टॉबी. डॉगचं नाव काय होतं? टॉबी. विथ द हेल्प ऑफ डॉग टॉबी that he saves Watson to collect from Mr. Sherman. Sherman was the owner of the dog Toby. मिस्टर शर्मन नावाचे गृहस्थ त्या टॉबी कुत्र्याचे मालक होते. तो कुत्रा आणण्यासाठी शेरलॉक होमने वॅटसनला त्यांच्याकडे पाठवलं होतं. विथ द हेल्प ऑफ डॉग टॉबी he sends Watson to collect from Mr. Sherman. The Baker Street Irregulars. द बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स ही एक संस्था आहे, एक संघटना आहे जिचं नाव आहे बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स. अँड हिज ओन डिस्गाईस. डिस्गाईस म्हणजे वेषांतर करणे, पेहराव करणे, वेषांतर करणे. बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स अँड हिज ओन डिस्गाईस. होम्स ट्रेसेस द स्टीम लॉन्च. त्याची ती टीम, त्याला म्हटलं आपण, आठवतंय तुम्हाला, आठवत असेल तर अर्चिन्स, रस्त्यावरील स्ट्रीट अर्चिन्स शब्द वापरलाय त्याच्यासाठी. स्ट्रीट अर्चिन्स म्हणजे उन्हाळ मुले, रस्त्यावर भटकणारी मुले. त्यांची एक संघटना, त्यांची एक संस्था, यांची एक संघटना होती जिचं नाव होतं बेकर स्ट्रीट इरेग्युलर. तर त्या टीमला शेरलॉक होमने सोबत घेतलं. आपलं वेषांतर त्यांनी केलं. हिज ओन डिस्गाईज. होम ट्रेसेस द टीम लॉन्च. स्टीम लॉन्च, त्या यंत्रचलित त्या बोटीचा पाठलाग होम्स, शेरलॉक होम आणि त्यांची टीम करू लागले. इन ए पोलीस स्टीम लॉन्च होम्स अँड वॅटसन चेस द अरोरा अँड कॅप्चर इट. पोलिसांची चमू वॅटसन आणि शेरलॉक होम दुसऱ्या बोटीमध्ये होते आणि अशा प्रकारे त्या नदीमध्ये त्यांचा पाठलाग सुरू झाला. शेवटी पोलिसांच्या, शेरलॉक होम आणि वॅटसनच्या त्या बोटीने त्यांना ओव्हरटेक केले आणि शेवटी त्यांना पकडले. इन ए पोलीस टीम लॉन्च होम्स अँड वॅटसन चेस म्हणजे पाठलाग करणे. चेस द अरोरा अँड कॅप्चर इट, बट इन द प्रोसेस एंड अप किलिंग द स्मॉल companion after he attempts to kill Holmes with a poison dart shot from a blowpipe. हा जो स्मॉल कंपॅनियन होता, ज्याला पिग्मी मॅन म्हटलंय आपण मागच्या एका भागामध्ये, पिग्मी मॅन ऑफ अंडमान, अंडमानच्या त्या बेटावरचा हा पिग्मी मॅन होता, ज्याला स्मॉल कंपॅनियन म्हटलंय. जसं या बोटीला त्यांनी पाहिलं, त्याने काय केलं, त्याच्याकडे एक शस्त्र होतं ज्याला ब्लो पाईप म्हटलेलं आहे. ब्लो पाईप म्हणजे अशी एक विशिष्ट प्रकारची बंदूक होती, ज्याला फुंकीने त्यातला डार्ट समोरच्या व्यक्तीला मारला जात असतो. तुम्ही त्या टीव्हीवरच्या आपल्या त्या काय म्हणतात त्याला, नॅशनल जिओग्राफी, अॅनिमल प्लॅनेटवर पाहिलं असेल, त्या आदिवासी लोक किंवा त्या अंदमान निकोबारचे लोक त्या पक्ष्यांना किंवा त्या माकडांना त्या ब्लो पाईपने शिकार करतात त्यांची. त्याला म्हटलं आहे ब्लो पाईप. आपण त्याला आपल्या भाषेत थोडक्या समजण्यासाठी बंदूक म्हणूया, होम मेड गन. आलं लक्षात? तर काय म्हणते वाक्य, इन द प्रोसेस एंड अप किलिंग द स्मॉल कंपॅनियन आफ्टर ही अटेम्प्ट्स टू किल होम्स विथ ए पॉइझन डार्ट शॉट फ्रॉम ए ब्लो पाईप. जसं त्या पिग्मी मॅनने, स्मॉल मॅनने यांच्या टीमला पाहिलं, त्याने शेरलॉक होमवर नेम धरून त्यांना मारण्यासाठी ती बंदूक उचलली, ब्लो पाईप. पण तत्पूर्वी काय झालं, स्मॉल ट्राईज टू एस्केप बट ही कॅप्चर्ड. त्याने बंदूक मारणार याच्या आधीच शेरलॉक होमने त्याच्यावर आपली बंदूक चालवली आणि तो तिथेच ठार झाला. कोण? स्मॉल कंपॅनियन. त्यामुळे तो जो जोनाथन स्मॉल होता तो घाबरला आणि त्या घाबरण्याच्या ह्याच्यात त्याची बोट जी आहे ती दिशाहीन झाली. द स्मॉल ट्राईज टू एस्केप बट इज कॅप्चर्ड. ती त्याची बोट अरोरा ती दिशाहीन झाल्यामुळे, संतुलन बिघडल्यामुळे ती त्या नदीच्या काठावर एका जमिनीत जाऊन घुतली आणि शेवटी त्या पोलिसांनी त्याला पकडले. ही वॉज कॅप्चर्ड. हाऊएव्हर द आयर्न ट्रेजर बॉक्स इज एम्प्टी. परंतु या संधीचा फायदा घेऊन त्या जोनाथन स्मॉलने त्या सोनीच्या, त्या
लोखंडी पेटीमधील खजिना मात्र फेकून दिला, ती खाली केली. आलं का लक्षात? द आयर्न ट्रेजर बॉक्स इज एम्प्टी. स्मॉल क्लेम्स टू हॅव डम्प्ड द ट्रेजर ओव्हर द साइड ड्युरिंग द चेज. पाठलाग करत असताना पोलिसांकडून आपला पाठलाग होतोय हे जेव्हा त्या जोनाथन स्मॉलने पाहिलं तेव्हा त्याने त्याच मार्गामध्ये ती पेटी, त्या पेटीतील खजिना कुठंतरी फेकून दिला, टाकून दिला आणि अशा प्रकारे